हॅलो, हाय फॅमिली, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा कोणत्या विषयावरती आहे हे तुम्हाला थंबनेलवरून लक्षातच आलं असेल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आज पुन्हा एक नवीन दिवस आणि नवीन सुरुवात. सकाळी लवकर उठले. खिडकीतून बाहेर पाहिलं तर हळूहळू उजाडत होतं. निसर्ग आपल्याला रोज सांगतो की प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते. त्यानंतर घरातील लाईट्स बंद केल्या. बाहेरचा नैसर्गिक प्रकाश घरभर पसरला की वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. अनावश्यक लाईट्स बंद केल्याने वीजही वाचते आणि दिवसाची सुरुवातही साधेपणाने होते. तुम्हीही सकाळी काही मिनिटे स्वतःसाठी काढा. खिडकीजवळ उभं राहा, खोल श्वास घ्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला जाणार आहे. त्यानंतर मी घराच्या बाहेर आली. बाहेरचा पार्किंग एरिया धुवून घेतला. झाडांना पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. माझा विश्वास आहे की दिवसाची सुरुवात जशी असते तसा दिवस घडतो. म्हणून मी सकाळचा वेळ शांततेत घालवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी माझ्या ढाब्याकडे म्हणजे किचनकडे वळलेली आहे. त्या किचनमध्ये आज मी भेळ बनवलेली आहे. मुलांनाही दिली आणि आम्ही दोघांनीही खाल्लेली आहे. कारण आज आम्हाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे जेवण आम्ही बनवून घेणार होतो. नाश्त्याचा जर राडा घातला तर जेवण बनवणं झालं नसतं. त्यामुळे मी झटपट होईल अशी रेसिपी म्हणजे भेळ ही बनवली. आम्ही दोघांनी खाल्ली. माझ्या मिस्टरांचं काहीतरी बाहेर काम होतं, त्यामुळे ते बाहेर गेले आणि तोपर्यंत आम्ही आवरून रेडी झालेलो आहोत. अशा प्रकारे आम्ही घराबाहेर फिरायला निघालेलो आहोत. आमची फॅमिली आणि माझ्या मैत्रिणीची फॅमिली एकत्र छोट्याशा ट्रिपचा आनंद घेणार आहोत. आत्ता आम्ही तेलंगणातील या सुंदर ब्रिज रोडवरून प्रवास करत आहोत. दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग, मोकळा रस्ता आणि वाहणारा वारा. मन अगदी प्रसन्न झालं आहे. अशा ठिकाणी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची मजाच वेगळी असते. रोजच्या कामाच्या धावपळीत असा वेळ फार कमी मिळतो. त्यामुळे आजचा प्रत्येक क्षण आम्ही मनापासून एन्जॉय करणार आहोत. मुलंही खूप खुश आहेत. गाडीत गप्पा, हशा, फोटो आणि व्हिडिओ सुरू आहेत. प्रवास हा फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतो, तर सुंदर आठवणी तयार करण्यासाठीही असतो. नंतर हे पाहू शकता तुम्ही, साई आणि शिवाय दोघं बिस्किट खात होते. ते पहा. प्रवासामध्ये मुलांचं तोंड हे चालूच असतं. जास्त का नाही तेही मला नक्की सांगा तुम्ही. आत्ता आम्ही तेलंगणातील या सुंदर गार्डनमध्ये पोहोचलो आहोत. इथे येताच मुले खेळण्यासाठी धावली आणि हे पाहू शकता, माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आणि माझे मिस्टर हे बसून घेतलेले आहेत एका जागेवरती. माझी मैत्रिण इकडे व्हिडिओ शूट करत आहे मुलांचा, कारण मुले इतकी खुश होती की ते खेळण्यामध्ये रमलेली आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही या सुंदर वातावरणाचा मनापासून आनंद घेत आहोत. नंतर साई आणि तेजस आणि पियू हे दोघंजण असं छान व्यायाम करत होते. अशा ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. रोजच्या धावपळीपासून थोडा ब्रेक घेण्यासाठी अशी ठिकाणं खरोखरच उत्तम असतात. तुम्हीही कधी तेलंगणात आलात तर अशा सुंदर गार्डनला नक्की भेट द्या. कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घालवलेला हा वेळ कायम आठवणीत राहतो बरं का. इथे मी व्हॉइस ओव्हर केला कारण पाठीमागे स्पीकरचा आवाज येत होता त्यामुळे. हे पाहू शकता, गार्डनमधल्या स्लाईडवर सगळी मुलं खूप मज्जा करत आहेत. सगळी मुलं म्हणजे दुसऱ्यांचीही होते आणि हे साई आणि शिवाय असं. कारण मोबाईलपेक्षा अशा मोकळ्या जागेत मुलांनी खेळणं खूप महत्त्वाचं आहे. अशा खेळामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना मित्रांसोबत छान वेळ घालवता येतो. नंतर आम्ही जेवण करण्यासाठी घेतलेलं आहे. हे पाहू शकतात. आम्ही घरूनच, मी मगाशी बोलले ना, लंच बनवायचा होता. आम्ही घरूनच जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे आणि गार्डनमध्ये असं सर्वांनी एकत्र बसून मस्त जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्या भैय्यांनी काहीतरी जोक केलेला आहे, परंतु ते पाठीमागे स्पीकरचा आवाज येत आहे म्हणून मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. खरंच दिवस खूप छान गेला. त्यानंतर आम्ही थोडंसं असं फोटो सेशन केलेलं आहे. पोज देत आहोत आम्ही दोघीजण. आमचं झाल्यानंतर मुलांचंही फोटो सेशन केलं. कारण आपण केलं म्हणल्यानंतर मुलांनाही पाहिजेच ना, मुलांचंही केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचंही हे शिवायला सांगत होते, तसं तोही पोज देत होता. नंतर पिऊलाही असं झाडावरती लटकून दिलं आहे. परत आम्ही असं फॅमिली फोटोशूट केलेलं आहे आम्ही सर्वांचं असं. हे पाहू शकता तुम्ही.
खरंच एकदम भारी वाटलं. दिवस तर इतका छान गेला ना आमचा. त्यानंतर आम्ही वळलेलो आहोत नॅशनल मार्टकडे. नॅशनल मार्टमध्ये आलो आहोत. घरात लागणाऱ्या रोजच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे खरेदी करायलाही खूप सोयीचं पडतं. चला आता आज जाऊया आणि आज कोणकोणत्या वस्तू घेतो ते तुम्हालाही दाखवते. इथं किराणा, स्नॅक्स, घरगुती वस्तू आणि अनेक आवश्यक सामान उपलब्ध आहे. आम्ही आमच्या गरजेप्रमाणे सामान निवडत आहोत. तुम्हीही खरेदी करताना गरजेच्या वस्तूंची यादी करून गेलात तर वेळ आणि पैशांची दोन्ही बचत होते. खरं आहे ना. त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही साईने काय घेतलेलं आहे. साईने एकट्याने जाऊन गाडीचं सेक्शनमधून हे गाड्याचं पॉकेट असं उचललेलं आहे आणि मम्मी मला ते घ्यायचे म्हणून तो घेऊन आलेला आहे हातामध्ये. आत्ता मी आली आहे तेलाच्या विभागात. इथे वेगवेगळ्या ब्रँडचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आत्ता आमची ट्रॉली जवळपास भरली आहे. चला कॅश काउंटरकडे जाऊया. इथे बिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे सर्व सामान आहे आणि गर्दीही किती आहे ते पाहू शकता. लहान छोटी मुलं भरपूर असे इथेच शॉपिंगसाठी येतात. आता आमचं सगळं बिल वगैरे झालं आहे आणि आम्ही बाहेर आलो आहोत. तेजस बघा ट्रॉली कसा ढकलतोय. मी तुम्हाला दाखवते. हे आहे नॅशनल मार्ट. बाहेरचा व्ह्यू दाखवला नव्हता ना मी तुम्हाला, तो पाहू शकता तुम्ही. हे असं आहे, खूप मोठं आहे. आमच्या जवळील प्लेस आहे त्यामुळे आम्ही किराणा सामान भरण्यासाठी इथेच जातो. तुम्ही तेलंगणामध्ये असाल तर तुम्ही सांगा तुम्ही कुठे जाता ते. आता आम्ही करत आहोत घर परतीचा प्रवास, म्हणजे घराकडे परत येण्याचा प्रवास. हे पाहू शकता तुम्ही. हे तेलंगणामध्ये असे खूप छान नजारे आहेत बघण्यासारखे. हे ट्री पण किती छान आहे पाहू शकता. नंतर थोडंसं पुढे आलो तर शिवाजी महाराजाचा स्टॅच्यू आहे. तिथे उभा राहिलो आणि थोडंसं स्टॅच्यूचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर घरी पोचलो व घरी सर्वांनी मिळून असं एकत्र बसून जेवण केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच फॅमिली व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.